मागील तासामध्ये आपण ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य, ज्याला आपण शास्त्रीय साहित्य असं म्हणतो, त्याविषयी आपण चर्चा करत होतो. आज साहित्याचे शब्दरूप म्हणजे काय, साहित्याचे शब्दरूप कशाला म्हणतात, किंवा साहित्याबरोबरच आणखी कोणकोणती कलाविष्कार कलावंत आपल्या प्रतिभेने निर्माण करीत असतो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर साहित्याचे शब्दरूप यामध्ये साहित्य, संगीत, शिल्प, वास्तू, चित्र इत्यादी सर्वच ललित कलाविष्कार म्हणजे कलावंताने आपल्या अनुभवांची प्रतिभा, कल्पना यांच्या आधारे साधलेली पुनर्निर्मिती, ज्याला आपण रिक्रिएशन असं म्हणतो. सौंदर्य हे खरं तर या सर्वांमागील समान सूत्र आहे. कारण प्रत्येक कलावंत, मग तो साहित्यिक असेल, संगीतकार असेल, शिल्पकार असेल, वास्तुशास्त्रज्ञ असेल, चित्रकार असेल, ही निर्मिती करत असताना त्या कलावंताची अनुभवाची प्रतिभा जी आहे, कल्पनांच्या आधारे प्रतिभेच्या माध्यमातून तो विशिष्ट प्रकारची पुनर्निर्मिती करीत असतो. आणि हे करत असताना समाजाला पूरक ठरेल, समाजाला आवडेल, समाजाला रुचेल, समाजाला पसेल, जे समाजाच्या आनंदाचं असेल, कल्याणाचं असेल, अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून आपल्या अनुभवांची प्रतिभा, कल्पना यांची सांगड घालून साहित्यिक किंवा चित्रकार, शिल्पकार, संगीतकार पुनर्निर्मिती करीत असतो. यामागे त्यांचा एकच सूत्र असतो, आणि ते म्हणजे त्यामधील सौंदर्य. फरक पडतो तो म्हणजे या पुनर्निर्मिती साधल्या जाणाऱ्या मूलद्रव्याच्या भिन्न स्वरूपामध्ये. साहित्यिक असेल, चित्रकार असेल किंवा शिल्पकार असेल, ज्या ज्या गोष्टींची पुनर्निर्मिती करत असतो त्या त्या ठिकाणी प्रत्येकाची जी साधली जाणारी मूलद्रव्य आहे, यांच्या भिन्न स्वरूपामुळे तो साहित्य किंवा ती निर्मिती करीत असतो. उदाहरणार्थ, चित्रकार जर चित्राची निर्मिती करत असेल, तर त्यासाठी तो एक विशिष्ट प्रकारचं मूलद्रव्य वापरत असतो, आणि ते मूलद्रव्य म्हणजे रंग असं आहे. म्हणजे चित्रकाराच्या मनामध्ये, चित्रकाराच्या डोक्यामध्ये जे काही चित्र, त्याची ती कृती जी निर्माण होत असते, तर त्यामध्ये कोणतं रंग दिल्यानं त्याचं ते मूलद्रव्य ठरेल किंवा लोकांच्या ते पचनी पडेल, लोकांना आवडेल, यासाठी मूलद्रव्याची योजना करणे, मूलद्रव्याची अचूक सांगड घालणे, हे चित्रकार रंगाच्या माध्यमातून करू शकतो. चित्रकाराचं रंग हे मूलद्रव्य ठरतं. जसं शिल्पकार एखादी मूर्ती निर्माण करीत असतो, तर त्या शिल्पकाराने त्या मूर्तीसाठी वापरलेलं मूलद्रव्य कोणतं आहे, त्यावर खरं तर त्या शिल्पकाराचं कसब आहे. मग शिल्पकार काय वापरतो मूलद्रव्य, तर ते म्हणजे पाषाण, ज्याला आपण दगड म्हणतो. म्हणजे दगडामध्ये मूर्ती कोरण्याचं कसब हे शिल्पकार करत असतो, आणि म्हणून शिल्पकाराच्या दृष्टीने पाषाण हे त्याचं मूलद्रव्य ठरतं. किंवा एखादा संगीतकार एखाद्या संगीतविषयक एखाद्या स्वरांची निर्मिती, एखाद्या रागांची निर्मिती करतो, एखाद्या भावगीताची निर्मिती करतो, एखाद्या गझलची निर्मिती करतो, एखाद्या अभंगांना संगीत देत असतो, भजनांना संगीत देत असतो, भावकाव्यांना संगीत देत असतो. तर ते संगीत देत असताना त्या संगीतकारांनी वापरलेलं मूलद्रव्य हे
कशावरून ठरतं? ते म्हणजे नाद आणि स्वर. हे झालं त्या संगीतकाराचं वापरलेलं मूलद्रव्य. नाद आणि स्वर ज्या संगीतकारांनी चांगलं वापरलेलं आहे, तर लोकांच्या पसंतीमध्ये ते संगीत जास्त अगदी ते कानाला भावतं, ते हृदयापर्यंत ठेच पोचतं. उदाहरणार्थ लता मंगेशकर घ्या, हृदयनाथ मंगेशकर यांची निर्मिती किंवा सुरेश वाडकरांसारखे जे संगीतकार आहेत, त्यांनी जे नाद आणि स्वर वापरून मूलद्रव्याची योजना वापरतात आणि रसिकांना ते कसं उपयोगाचं राहील, रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवणारं कसं ठरेल, याची निर्मिती करण्यासाठी जे मूलद्रव्य वापरलं जातं त्याला आपण नाद किंवा स्वर असं म्हणतो. म्हणजे एकूणच मूलद्रव्य म्हणजे काय, तर कलावंत वापरत असलेल्या इंद्रियगोचर वस्तू व प्राथमिक सामग्री हे होय. म्हणजे मूलद्रव्य वापरत असताना तो कोणत्या प्रकारची सामग्री एखाद्या गोष्टींची निर्मिती करण्यासाठी वापरतो, यावर त्याचं ते कसं बसतं. आणि म्हणून मूलद्रव्याच्या योग्यतेची आणि उपयोजनेची चांगली जाणीव त्या कलावंताकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एखाद्या कलावंताची निर्मिती ही केवळ त्या कलावंतामुळे नाही, तर त्यांनी त्या निर्मितीसाठी वापरलेली योग्यता, वापरलेली उपयोजना ही कशा पद्धती आहे, त्याची जाणीव कशी आहे, त्यामध्ये तो कोणत्या प्रकारचे रंग भरतो, यावर खरं तर त्या कलावंताचं श्रेष्ठत्व ठरत असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी वापरलेलं मूलद्रव्य हे कलावंताकडे असणे अत्यंत गरजेचं असते. आणि हे मूलद्रव्य प्रतिभेच्या स्पर्शाने तो वापरीत असतो आणि त्या प्रतिभेच्या स्पर्शाने पुनीत झालेलं कौशल्य तो कलेमध्ये वापरून समाजाला एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न, तो साहित्यिक असेल किंवा कवी असेल, संगीतकार असेल, शिल्पकार असेल, चित्रकार असेल, त्या लोकांनी एक ललित कलाविष्कार एक आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून मांडलेला आहे, ज्याला आपण शब्दरूप असं म्हणतो. म्हणजे साहित्याच्या अंगाने जर आपण साहित्याचे मूलद्रव्य कोणते असं जर म्हणायचं असेल, तर खऱ्या अर्थाने शब्द हे साहित्याचे मूलद्रव्य आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कोणतंही साहित्य, कोणतीही कथा असेल, कोणतीही कादंबरी असेल, कोणतंही नाटक असेल, तर केवळ लेखकाच्या मनामध्ये ती कल्पना असून भागणार नाही, तर त्याच्या पुनर्निर्मितीसाठी, त्याच्या पूर्ततेकरिता त्या कलावंताकडे, त्या साहित्यिकांकडे तो शब्द हे त्या साहित्याचं खरं तर मूलद्रव्य ठरतं. शब्द रचना, शब्दांची योग्य आखणी, शब्दांची योग्य मांडणी ती त्याच पद्धतीने जर झाली, तर ते साहित्य वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं. आपण 1960च्या दशकातील विविध साहित्यिकांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू शकतो. उदाहरणार्थ वि. से. खांडेकर यांच्या कादंबऱ्या असतील किंवा अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या असतील, नासी फेंडसे यांची कादंबरी असेल, गत्रे माडखोलकरांची कादंबरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या का बरं आजही वाचकांच्या मनाचा वेध घेत आहेत, तर त्या कादंबरीकारांनी वापरलेले जे शब्द आहे ते खरं तर साहित्याचं एक स्तर ठरवतं, साहित्याची उंची ठरवतं. आणि म्हणून तो शब्द त्याच ठिकाणी आला पाहिजे, ही अचूक रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांमधून आपण त्या साहित्याचं मूलद्रव्य ते कशा पद्धतीने ठरवलेलं आहे किंवा त्यांनी वापरलेलं शब्द हे साहित्याचं मूलद्रव्य ते कशा पद्धतीने लोकांच्या मनाचा, रसिकांच्या मनाचा वेध घेतलेला आहे ते आपण पाहू शकतो. म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की कवी किंवा लेखक आपल्या अनुभवांची पुनर्निर्मिती शब्दांच्या आधारेच
खरं तर साधताना दिसतो. अनुभव आहे, परंतु त्याचं साहित्यामध्ये रूपांतर करायचं असेल, कादंबरीमध्ये रूपांतर करायचं असेल, कथेमध्ये रूपांतर करायचं असेल, आत्मचरित्रामध्ये आत्मकथेमध्ये रूपांतर करायचं असेल, तर निश्चितपणे ते अनुभवांची पुनर्निर्मिती केवळ आणि केवळ शब्दांच्या आधारेच तो साधू शकतो. म्हणजे आपल्याला एवढं स्पष्टपणे म्हणता येईल की निर्मिती करत असताना त्याचं मूलद्रव्य हे त्या गोष्टींवर ते ठरत असतं आणि ते त्याचं यश असतं. आणि त्यामुळेच शब्द या घटकाला साहित्याच्या विश्वात एक अतिशय अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतो. अर्थात केवळ शब्दांना म्हणून साहित्यात स्थान असत नाही. म्हणजे शब्द आहेत म्हणजेच त्याचं साहित्य दीर्घकाल चिरंतन टिकणार आहे आणि इतर साहित्य नाही असं नाही. तर केवळ शब्द नाही, तर त्या शब्दांना साहित्यामध्ये त्या कोणत्या जागेवर त्या शब्दांची मांडणी करतो, त्या जागेवर त्या शब्दांना कसं त्या याच्यामध्ये बसवतो, साच्यामध्ये बसवतो, त्यावर ते खरं तर त्या लेखकाचं यश अवलंबून असतं. अर्थात संपूर्ण अभिप्रायाच्या आविष्कारासाठी त्याचे विशिष्ट भाषेमध्ये रूपांतर व्हावे लागते. आणि शब्द किंवा भाषा ही रंग, पाषाण या मूलद्रव्यांप्रमाणे जड व बाह्य वस्तू नसून ती मानवाची स्वयंनिर्मिती असते. म्हणजे शब्द असेल किंवा भाषेसाठी वापरले जाणारे शब्द जे आहेत एखाद्या निर्मितीसाठी, तर तो कशा पद्धतीने त्याची अचूक मांडणी करतो हे खरं तर त्याची स्वयंनिर्मिती असते. असं पाश्चात्य मीमांसक, पाश्चात्य समीक्षक वेरेन आणि वेलेक आणि वारेन या समीक्षकांनी ती मांडणी अगदी लक्षवेधी अशी केलेली आहे. कारण भिन्न मानव समूह, त्यांचा विशिष्ट सांस्कृतिक वारसा आणि त्यांची अशी खास स्वयंनिर्मित भाषा यातील अतूट संबंध साहित्याच्या बाबतीत मोठा परिणामकारक ठरत असतो. आणि म्हणून साहित्याच्या अंगाने जर आपण विचार केलं आणि साहित्याचं शब्दरूप याचा जर आपण एकूणच विचार केला, तर साहित्याचं मूलद्रव्य शब्दांची मांडणी, शब्द कोणत्या पद्धतीने एखादा साहित्यिक एखाद्या कथेमध्ये किंवा एखाद्या कवितेमध्ये वापरतो, त्यावर त्या साहित्याचं यश अपयश अवलंबून असतं. आणि म्हणून आजही आपल्याला काहीच साहित्यिक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. उदाहरणार्थ अतिशय कमी वयाचे असणारे बालकवींची कविता असेल किंवा कुसुमाग्रजांचं साहित्य असेल, वि वा शिरवाडकरांची नाटकं असतील, पु ल देशपांडेंची नाटकं असतील, मोग रांगणेकरांची नाटकं आहे, विद्याधर गोखलेंची नाटकं आहेत, अण्णासाहेब किर्लोस्करांची रचना असेल, ह्या सगळ्या बाबींचा किंवा विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर नाटक असेल, ऐतिहासिक नाटकं असतील, पौराणिक नाटकं असतील, तर त्या नाटकांमध्ये, त्या कथांमध्ये, त्या कादंबऱ्यांमध्ये वापरलेले शब्द जे आहेत हे खरं तर त्या साहित्याचं मूलद्रव्य ठरत असतं. आणि म्हणूनच आपण म्हणत असतो की या लेखकाचं साहित्य अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, दर्जेदार साहित्य आहे, वाचनीय साहित्य आहे, असं वगैरे जे आपण का म्हणतो, तर त्या साहित्यिकांनी, त्या कलावंतांनी त्या निर्मितीकरिता वापरलेले शब्दांची मांडणी. उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोरांच्या कविता जर आपण बघितल्या, तर त्यामध्ये वापरलेले शब्द जे आहेत हे किती दर्जेदार आहेत, त्यावरून रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची, त्यांच्या साहित्याची उंची ठरलेली आपल्याला दिसते आहे. तर अलीकडे यशवंत मनोरांचं साहित्य असेल, वामन निंबाडकरांच्या कविता असतील, दया पवारांच्या कविता असतील, समजलात की नाही, प्रल्हाद चेंदवनकरांच्या कविता असतील, तर ह्या वेगवेगळ्या कवींनी वापरलेले कवितेमधील साहित्यातील खरं रूप हे कशामुळे लोकांपर्यंत येतं, रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत, तर त्याने वापरलेल्या त्या शब्दांमुळे. म्हणूनच साहित्याचं
मूलद्रव्य हे शब्द ठरतं. उदाहरणार्थ संगीतामध्ये संगीत याचा जर वापर केला, संगीत ही गोष्ट जर आपण जाणून घेतली तर लता मंगेशकर असतील, आशा भोसले आहेत, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, शंकर महादेवन, हे जे मातब्बर पट्टीचे जे गायक कलावंत आहेत, तर त्या आपल्या संगीतामध्ये नाद आणि ताल, स्वर यांची योजना करत असताना रसिकांच्या मनाचा वेध घेऊन रसिकांना काय आवडतं, किंवा अलीकडील तुमचे डॉक्टर सलील कुलकर्णी आहेत, तर यांच्या हे जे संगीत आहे, ह्या संगीतांमध्ये त्यांनी वापरलेलं नाद आणि स्वर हे खरं तर त्या कलावंताचं एक मूलद्रव्य ठरवतं. आणि म्हणून संगीताचा विचार करत असताना नाद आणि स्वर हे त्याचं मूलद्रव्य ठरतं. तर साहित्याच्या अंगाने विचार केलं तर निश्चितपणे साहित्याचं मूलद्रव्य हे शब्द ठरत असतं. यावरून एक लक्षात येईल की कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी तुम्ही वापरलेलं मूलद्रव्य हे कशा पद्धतीने वापरलेलं आहे, ते कशा दर्जाचं आहे, यावर त्या साहित्याचं त्या कलाकृतीचं यश आणि अपयश अवलंबून असतं. आणि म्हणून मूलद्रव्याचा वापर करत असताना आपल्यामध्ये प्रतिभा असली पाहिजे, आपल्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे. तेव्हाच खरं तर त्या साहित्याचं दर्जा हा तुमच्या कौशल्यांवर आणि तुमच्या प्रतिभेवर ठरत असतो. आणि म्हणून आपण प्रतिभावान साहित्यिक, प्रतिभावान कलावंत त्यांनाच म्हणतो की ज्यांनी आपल्या निर्मितीमध्ये मूलद्रव्यांचा वापर, म्हणजे एक संगीतकाराने वापरलेलं नाद किंवा स्वर असेल हे त्याचं मूलद्रव्य, किंवा एखाद्या साहित्यिकाने वापरलेलं त्या साहित्यामध्ये शब्द हे त्याचं मूलद्रव्य, त्याची मांडणी तो कशा पद्धतीने करतो यावर त्या साहित्याचं यश अपयश अवलंबून असतं. म्हणून आपण साहित्याचे शब्दरूप, साहित्याच्या अंगाने जर विचार केला तर शब्द हे साहित्याचं मूलद्रव्य आहे. आणि त्याला आणखी अनुभवांची जर जोड असेल तर निश्चितपणे ते साहित्य असं फुलत जातं, आकारच जातं, आणि ते रसिकांच्या मनावर, वाचकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतं. अशा पद्धतीने आपण साहित्याचं मूलद्रव्य शब्द यावर आपण चर्चा केली. परत आणखी साहित्याच्या कक्षेत येणाऱ्या काही बाबी आहेत की वास्तव आणि कल्पित साहित्य यांचा आणखी काय संबंध आहे, कोणतं वास्तव आहे, कोणतं कल्पित साहित्य आहे, त्यावर आपण उर्वरित पुढल्या पिरियडमध्ये चर्चा करू.